तुमचा परिचय द्या. मंगेश धनराज पाटील. माझं शिक्षण चालू आहे बी सिव्हिल आणि शिक्षण चालू असताना वाईट सवय लागली व्यसनाची मित्रांच्यानी आणि त्याचं प्रमाण वाढल्यामुळे घरच्यांनी मला जिव्हाळा सोशल फाउंडेशन मध्ये व्यसनमुक्तीसाठी टाकलं होतं. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी भरती केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला कशा प्रकारचे उपचार तुमच्यावर करण्यात आले, काय सांगाल? इथं 24 तास अवेलेबल स्टाफ आहे, त्यात डॉक्टर आहेत आणि खेडेमेडीचं वातावरण असल्याच्याने बाकीचे स्टाफही ऍडजस्ट करून येतात आणि डॉक्टर टाइम टू टाइम गोळ्या देतात आणि शांत वातावरण असल्यामुळे व्यसनापासून मुक्ती करून दिली माझी. ठीक आहे. तर या ठिकाणचं तुमचं डेली रुटीन हे कशा प्रकारचं असायचं? सकाळी उठणे 6 वाजता 5 वाजता आणि उठून आवर करणे, त्यानंतर चहा घेणे, मग योगा झाला की थोड्या वेळात नाश्ता झाला की त्यानंतर आंघोळ वगैरे सगळे टाइम नाश्ता झाला की आंघोळ झाली की त्यानंतर ग्रुप लेक्चर मध्ये व्यवस्थित समजून सांगायचे की बाबा व्यसनामुळे काय काय नुकसान होते आणि का व्यसन नाही करायला पाहिजे. आणि त्यानंतर जेवण झाल्यावर मग 2 तास आराम आणि मग आराम झाल्यावर मग संध्याकाळी डबल एकदा ग्रुप लेक्चर आणि त्यानंतर ग्रुप लेक्चर नंतर गेम्स, काही टाइमपास, टीव्ही पाहणे म्हणा, काही चेस, कॅरम, लुडो खेळायचा असेल कोणाचा टाइमपास आणि त्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी थेरपी सेशन किंवा ऍक्टिव्हिटी काही ना काही व्हायची आणि मग त्यानंतर संध्याकाळी जेवण आणि बस, मग जेवण झालं की झोपणे. अच्छा, ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी जे आपलं नशामुक्तीसाठी किंवा व्यसनमुक्ती साठी जे मार्गदर्शन या ठिकाणी केलं जायचं, ते मार्गदर्शन कशा प्रकारचं असायचं त्याच्याविषयी थोडक्यात सांगा. मार्गदर्शन अतिशय अचूक होतं की व्यसनामुळे नेमके काय दुष्परिणाम होतात आणि ते आता मला कळून चुकले आहे की व्यसनामुळे काय त्रास होऊ शकतो. तर आता डबल मी व्यसनाकडे जाणार नाही. बाहेरून काय शिक्षक वगैरे समजा बाहेरून लेक्चरर्स येतात, लेक्चर घेतात, काही मॅडम लोक येतात, थेरपी सेशन्स घेतात, त्याच्याने पण भरपूर फरक पडतो. ठीक आहे. तर तुम्हाला आता बऱ्यापैकी कळले व्यसनाचे काय दुष्परिणाम असतात. हो, ठीक आहे. तर जिव्हाळा सोशल फाउंडेशन किंवा जिव्हाळा व्यसनमुक्ती केंद्रासंदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? तुम्हाला इथं या ठिकाणी येऊन तुम्हाला कसं वाटतंय, काय सांगाल? खेडेमेडीचं वातावरण आणि चांगला स्टाफ असल्याच्यानं आणि चांगलं खाणं पिणं आराम करणं असल्याच्याने व्यसनाकडून दूर व्हायला नक्कीच मदत होते. म्हणून जिव्हाळा सोशल फाउंडेशनचे मी आभार मानतो. ठीक आहे, धन्यवाद.